शिक्षण प्रक्रियेत विद्यार्थी मूल्यांकन हा अविभाज्य भाग आहे. मूल्यवर्धनमध्ये विद्यार्थी मूल्यांकन वर्षातून 2दा केले जाते. तुमच्यापैकी अनेकांनी मूल्यवर्धन उपक्रमातील विद्यार्थी मूल्यांकन म्हणजे माझी प्रगती भाग 1 हा उपक्रम पूर्ण केला असेल किंवा त्याच्यात जवळ पोहोचले असाल. मूल्यवर्धनच्या मूल्यांकनात मुलांनी त्यांच्या वर्तनाशी संबंधित निर्देशकांवर विचार करणे आवश्यक आहे. जसे की स्वतःच्या आवडीनिवडी जाणणं, भावना व्यक्त करणं, नियम पाळणं, नम्रपणे बोलणं आणि सजीवांची काळजी घेणं. शिक्षक प्रत्येक निर्देशकांशी संबंधित सोपी उदाहरणं देऊन सुरुवात करतात. त्यानंतर विद्यार्थी स्वतःचे मूल्यांकन करतात. मग त्यावर त्यांच्या जोडीदारासोबत चर्चा करतात. वरच्या वर्गांमध्ये जोडीदार एकमेकांचे मूल्यांकन देखील करतात. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यानं केलेले त्याचे स्वमूल्यांकन तपासावे. आवश्यकता असल्यास त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोलावे. तसेच जोडीदार व पालकांकडून अभिप्राय घ्यावा. शिक्षकांच्या स्वतःच्या निरीक्षणानंतर मूल्यांकन पूर्ण होते. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याचे केलेले मूल्यांकन हे मूल्यवर्धन व NCF 2023 यांनी अधोरेखित केलेल्या सर्वांगीण विकासाला पाठिंबा देते. शेवटी मुलांमधील सामर्थ्य आणि त्यांच्यातील जाणवलेल्या प्रगतीच्या क्षेत्रांचा उल्लेख असेल अशी सकारात्मक टीप लिहावी. मूल्यवर्धनचा घेऊन ध्यास, मूल्यांचा करू विकास. विद्यार्थी मूल्यांकन करूया, प्रगतीला हातभार लावूया.